चला तर आपण पाहूया पावभाजीची सामग्री काय काय आहे। तर मी घेतलेला आहे बटाटा, टोमॅटो, शिमला मिरची आणि फ्लॉवर। तर आपण आता हे कट करून घेणार आहोत। तर बटाट्याची सालं काढलेली आहेत मी। तर छान असं कट करून घ्यायचं आपल्याला। तर आपला बटाटा कापून झालेला आहे। तर आता आपण कापणार आहोत शिमला मिरची। तर भाजी आपण सगळी कापून घ्यायची आणि मग नंतर धुवून घ्यायची आहे स्वच्छ। तर आपली शिमला मिरची झालेली आहे कट करून। तर आपण आता फ्लॉवर छान असं कट करून घेणार आहोत। तर फ्लॉवर मध्ये आळ्या असतात, खूप छान चेक करून घ्यावं लागतं। तर छान आहे फ्लॉवर, पण चुकून आळी असतेच ह्याच्यामध्ये। तर हे मी बाजारातून चेक करूनच आणले, तर आली नाही आहे याच्यामध्ये। तर आपण हे कट करून घेऊया। तर आपल्या भाज्या छान अशा कटिंग करून झालेल्या आहेत कलरफुल। तर मी त्याच्यामध्ये छान असे मटर सोलून घेतलेले आहेत, ताजी ताजी मटर आहेत, पाहू शकताय। तर आपण हे स्वच्छ धुवून घेऊ आणि मग कुकरला लावूया। तर मी भाजी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता आपण कुकरमध्ये घालणार आहोत आणि शिट्टी काढायची आहे आपल्याला 4 ते 5। तर आपण पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आपल्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण छान असं कटिंग करून घ्यायचं आहे फोडणीसाठी। तर आता आपण कांदे कटिंग करून घेणार आहोत पहिले। तर आपण भांड ठेवलेलं आहे गरम करायला आणि आपण आता तेल घालणार आहोत त्याच्यामध्ये। बटर सुद्धा घालू शकताय तुम्ही। तर मी इकडे घेतलेला आहे छान असं लसूण पेस्ट आणि आला पेस्ट। आणि इकडे आहे आपला कांदा आणि इथे मिरची। तर आपण आता कांदा घालणार आहोत। होत आहे आता आपण घालूया त्याच्यामध्ये टोमॅटो। तर आपल्याला टोमॅटो सुद्धा छान शिजवून घ्यायचं आहे। तर टोमॅटो कांदा आता आपण सोबतच शिजवून घेणार आहोत छान असा। तर आपण छान अशी, तर आपण आता भाजी ही मॅश करून घेणार आहोत छान। तर मी घेतलेला आहे एव्हरेस्टचा मसाला आणि एव्हरेस्टचा मसाला खूप छान असतो पावभाजी मसाला। तर मी हाच वापरणार आहे। तर आपले घरातले मसाले घालणार आहोत पहिले आपण छान। तर आपला हा घरगुती लाल मसाला आहे। छान तिखट बनवायची आहे आपल्याला झणझणीत। तर मी 4 चम्मच घेतलेले आहेत आणि इकडे आहे हळदी पावडर, हा आहे गरम मसाला। तर आपण घरातला गरम मसाला कमी वापरणार आहोत। तर स्मेलसाठी हा वापरणार आहोत जास्त आपण। खूप छान वास येतोय। तर आपण मसाले छान असे मिक्स करून घेऊ। कांदा टोमॅटोची ग्रेव्ही छान अशी झालेली आहे, कलरफुल पाहू शकता आणि छान शिजलेलं आहे। तर आपण आता स्मॅश करून घेतलेलं आहे आपलं। तर आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत। तर आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत। तर आपल्याला घालायचं आहे आता मीठ।
चवीनुसार मीठ घालूया. मिठाशिवाय टेस्ट नाही. घालणार त्याच्यामध्ये आता पाणी. तर आपला तवा गरम होतोय. तवा गरम झालेला आहे, तर आपण पाव शेकून घेणार आहोत. खूप छान पावभाजी यायला पाहिजे. पावभाजी रेडी झालेली आहे, पाहू शकताय. तर कशी वाटली माझी डिश नक्कीच लाईक शेअर कमेंट करा. बाय बाय.